लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आपण प्रसाद म्हणून लाह्या आणतो. पण या लाह्या फक्त पूजा करायच्या वेळेसच नाही, तर इतरत्र वेळा नेहमीच आपल्या घरात असायला पाहिजे. कारण लाह्या हे लघु आणि शीत गुणधर्माच्या आहेत, म्हणून प्रत्येकाच्या घरात ते उपयोगी पडतील. ज्या व्यक्तींना वारंवार तहान लागते, तोंड कोरडं पडतं, गळा आवळल्यासारखं होतो किंवा जीभ मागे ओढल्यासारखी होते, त्याचबरोबर डायबिटीसचे पेशंट ज्यांना मूत्रप्रवृत्ती वारंवार होत राहते आणि त्यामुळे वारंवार तहान लागते, तसेच पित्त प्रकृती आहे ज्यांना वारंवार उष्णतेचा त्रास होतो, तहान जास्त लागते, घसा कोरडा पडतो, अशा सर्व व्यक्तींसाठी लाह्या खूप फायदेशीर आहे. सकाळी नाश्त्याच्या वेळेस लाह्या घेतल्यानंतर ते त्याच्या लघु आणि शीत गुणांमुळे तहान कमी करते, ते तृष्णाशामक आहे. त्याचबरोबर शरीराला बल देते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास सुद्धा मदत करते. त्यामुळे या सर्व व्यक्तींनी सकाळी नाश्त्यामध्ये लाह्यांचं सेवन नक्की करावे.